आज राज्याचं बजेट अर्थमंत्री अजित पवार 11व्यांदा मांडणार अर्थसंकल्प। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा होणार का, याकडे राज्याचं लक्ष। संसदीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होणार। वक्फ विधेयक, मतदार याद्यांमधील कथित घोटाळ्यासह विविध मुद्द्यांवरून कोंडी करण्याचे विरोधकांचे संकेत। कुंभमेळ्यातल्या गंगा स्नानावरून राज ठाकरेंची टोलेबाजी। कुंभमेळ्यातून आणलेलं पाणी कोण पिणार म्हणत पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्न। तर कुंभमेळ्यात गंगा नदीचं पाणी स्नानासाठी योग्य, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा नवीन अहवाल। राज्यातील 9 साखर कारखान्यांना सरकारच्या हमीने 1100 कोटींचं कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाल्याची माहिती। 9 पैकी 8 कारखाने सत्ताधाऱ्यांशी संबंधित। चिनाबोरा हत्याकांड खटल्याची आजपासून नियमित सुनावणी होणार। इंद्राणी मुखर्जीसह तिघांवर खटला चालवण्यात येणार। मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला। मुरबाड सर्वाधिक 42.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। तर होळी आधीच उष्णतेची दुसरी लाट येणार असल्याचा अंदाज। भारत पुन्हा क्रिकेटचा चॅम्पियन। भारताचा न्यूझीलंडवर 4 गडी राखून दणदणीत विजय। देशभरातील क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण। तर मुख्यमंत्र्यांनी क्रिकेट टीमला दिल्या शुभेच्छा।